मित्रांनो, मी वैद्य अतुल काळे, होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आहे वैश्विक स्वास्थ्य दिन. ह्या वैश्विक स्वास्थ्य दिनाचं औचित्य तुम्हाला माहिती आहे का? कारण या दिवशी म्हणजे 7 एप्रिल या दिवशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था संपूर्ण जगामध्ये जे काही देश आहेत, त्या देशामधली माणसं आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी काम करत आहे. तर या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आरोग्याची एक छान व्याख्या केली आहे. ती म्हणजे आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे असं नसून सामाजिक, शारीरिक आणि मानसिक असं संपूर्ण आरोग्य ज्या मनुष्याकडे असेल तोच स्वस्थ. परंतु आयुर्वेदाची व्याख्या ही जास्त व्यापक वाटते. एक श्लोक आयुर्वेदामध्ये आलेला आहे. प्रसन्न आत्मा म्हणजे आत्मा प्रसन्न असणं. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. इंद्रिय आणि मन प्रसन्न असणं आणि त्यालाच म्हणतात स्वस्थ. स्वस्थ इति अभिधीयते. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे आयुर्वेदाला आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य असणं हे अपेक्षित आहे. म्हणजे जर तुमची इंद्रिय स्वस्थ असतील, मन स्वस्थ असेल, आनंदी असेल, शरीर स्वस्थ असेल, तर त्याचे पडसाद तुमच्या मनावर उमटतात. तुमचं मन प्रसन्न होतं, इंद्रिय प्रसन्न होतात आणि त्याबरोबर तुमचा आत्मा प्रसन्न होतो. याचं कारण असं की आत्मा हा आनंद घेत असतो इंद्रियांच्या माध्यमामधून. आत्मा आनंद घेत असतो हा शरीराच्या माध्यमामधून. त्यामुळे आयुर्वेदाची ही व्याख्या ही अतिशय महत्त्वाची आहे आणि WHO ने केलेली ही व्याख्या ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आणि जर आपल्याला आयुर्वेदाच्या व्याख्येनुसार स्वास्थ्य हवं असेल तर आयुर्वेदामध्ये आणखी एक श्लोक आलेला आहे. आयुर्वेदोपदेशेषु विधेया परमादरा. म्हणजेच आयुर्वेदामध्ये जो काही उपदेश दिलेला आहे स्वास्थ्यासाठी, आहारासाठी, विहारासाठी, त्याचं व्यवस्थित तंतोतंत जर पालन केलं तर तुमचं आरोग्य उत्तम राहील. त्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे, रात्रीचर्या सांगितलेली आहे आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे. दिनचर्येमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं आचरण कसं असावं त्याला म्हणायचं दिनचर्या. आणि रात्रीचर्या म्हणजे तुम्ही रात्री झोपायला जाता किंवा रात्री कसे वागता, रात्री तुमचं आचरण कसं असावं, रात्री झोप किती घ्यावी, याचं जे समग्र वर्णन ज्या भागामध्ये आहे ती म्हणजे रात्रीचर्या. आणि ऋतुचर्या म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये जे 6 ऋतू आहेत त्या 6 ऋतूंमध्ये आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आहार विहाराचे काही नियम आयुर्वेदात जे दिलेले आहेत त्याचं पालन आपण करावं. हे जे पालन करण्याचे जे नियम जे दिलेले आहेत, ज्या आयुर्वेदाच्या भागामध्ये दिलेले आहेत त्याला म्हणायचं ऋतुचर्या. या सर्व गोष्टींचं जर पालन आपण केलं, आहाराचं पालन केलं, विहाराचं पालन केलं, व्यवस्थित सकाळी लवकर उठलं, ज्याला ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थम आयुष्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी एक मुहूर्त, त्यानंतर सगळी प्रातःकर्माची अनिक उरकून आपल्या कामाला लागणं आणि काम पण करण्याचे नियम पाळणं, रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि सकाळी पण व्यवस्थित जेवणं, सारखं सारखं न खाणं, भूक लागल्यावरच खाणं आणि प्रमाणात खाणं, या सगळ्या गोष्टींचं जर आचरण केलं तर आपलं स्वास्थ्य नक्कीच चांगलं राहील. आणि मी त्यासाठी वेळोवेळी आयुर्वेदाचं मार्गदर्शन करण्यासाठी सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सगळे पहा आणि आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी या नियमांचं आचरण करा. तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. आजच्या वैश्विक स्वास्थ्य दिनाच्या निमित्त तुम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी हित चिंततो, शुभेच्छा चिंततो. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात स्वास्थ्यावर एक छान नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.